गणपती बाप्पाची निरोप घेण्याची वेळ आलेली आहे। कित्येक 6 दिवस गेले हे आम्हाला कळलं सुद्धा नाही। येताना खूप आनंद झालेला होता की कधी एकदा गणपती येतो, डेकोरेशनची तयारी म्हणा किंवा सगळी जी काय तयारी असते ती, आणि आता जाताना दुःख वाटते की एवढ्या लवकर का गणपती बाप्पा चाललेत आपल्याला काही करून। तर आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि त्यांचा आशीर्वाद असाच आमच्या सोबत राहावा हीच बाप्पाच्या समोर विनंती करते। आणि आम्ही बाप्पांना आता निरोप घेण्यासाठी घेऊन जाते। चला तुम्ही मोरया 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 पुढे किती मोरया 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 नाही सफाई करायचं असंच नाही। अरे डोकं पाठीडच पाहिजे त्याचं। ये अरे कुठे गेलं तिथं आहे वे मोरया मोरया चला किती डुचकी माग हे कर। या वर्षी सर्वांनी मिळून असं ठरवले की गल्लीतील गणपती सगळ्यांनी एकत्र न्यायचे, त्यामुळे इथे सगळ्यांचे गणपती एकत्र होत आहेत। आणि इथून आम्ही आता जाणार नदीकडे। गणपती बाप्पा मोरया चल की गणपती बाप्पा दोघ जण ह्याच्यानं जावता की ट्रॅक्टरमध्ये सर्वजण मावत नाहीत, त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलाय की आम्ही मागून गाड्या घेऊन जाणार। त्यामुळे इथं मी बसले 4 व्हीलरमध्ये आणि ही बाकीची आमची मंडळी गल्लीतील 2 व्हीलरवरून जात आहेत। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आम्ही नदीजवळ पोहोचलेलो आहे आणि आम्ही हडलगाच्या नदीजवळ आलेलो आहे, कारण आमच्या जवळ नदी नाही आहे। एकतर बटकनगल्याची नदी सापडते नाहीतर ही, त्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहे। तर सगळे गणपती बाप्पा उतरून आम्ही आता नदीकडे जात आहे। गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यापूर्वी इथे साईडला ठेवून गणपती बाप्पाची पूजा केली जाते। परत घरून जो दहीभाताचा नैवेद्य आणला असतो तो दाखवतात आणि आरती म्हणून मग विसर्जन करतात गावाकडे। जरास थांब ना।
लवकर या. हाय हाय तुझ्यात चालू आहे. पाठीमाग व्हिडिओ को माझा. गणपती बाप्पा मोरया. ते चल पुढच्या वर्षी लवकर या. पाणी जास्त खोल असल्यामुळं आम्ही इथं दोघंच हार उतरली बीर पाण्यात काढून घ्या रे आणि ते. ही सगळी जण इथं गणपती बाप्पाला विसर्जन करत आहेत. मोरया चल. गौरी विसर्जन करून पाण्यातील 5 खडे घ्यायचे आणि पाणी थोडं घेऊन येताना त्यामध्ये दुर्वा घालून तो कलश घेऊन यायचा घरी. गौरी आपल्या हारी गेली. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.